तुम्हाला माहितीये प्रत्येकावर वेळ येते, खरंच प्रत्येकावर वेळ येते. आणि मग काय होतं माहितीये, एखाद्या वेळेस आपल्यावर जेव्हा वेळ येते ना, वेळ येते म्हणजे काय की म्हणजे आपण जेव्हा अडचणीत असतो किंवा आपल्याला काही सुचत नाहीये किंवा खूप त्रास होतो, आपल्याला खूप म्हणजे खूप त्रास होतो, तर त्यावेळेस आपण कंप्लेंट काय करतो की देव काय माझ्या बाजूनी उभाच नाही राहत, आम्ही एवढं चांगलं वागतो पण आमच्या संगच असं का होतं, आमच्या सोबतच असं का होतं, अशी भरपूर आपली तक्रार असते. तर ना, परमेश्वर सगळ्यांच्या सोबत असतोच, ह्याच्यात काही वादच नाही, प्रत्येकासोबत असतो. पण आपल्या उभ्या आयुष्यात ना परमेश्वरानं आपल्याला भरपूर चान्स दिलेले असतात. तर चान्स म्हणजे काय, आता तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि तुम्ही मंदिरात जाताय. मंदिरात जाताना तुम्ही 1000 रुपयाचं ताट घेतलंय, ठीक आहे, 1000 रुपयाचं ताट घेतलंय, ताट सगळं आहे, फळं, दूध, सगळं सगळं आहे. तर तुम्ही जाताय आणि तुमच्या समोर कोणतरी अशी व्यक्ती आहे जिला भूक लागली आहे किंवा जी एकदम म्हणजे तिला गरज आहे, तिला भूक लागली म्हणा किंवा तिला त्रास होते म्हणा किंवा काही म्हणा, तर आपण त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला देवाला खुश करायचंय म्हणून आपण ते 1000 रुपयाचं ताट घेऊन मंदिरात जातो, देवाला काय काय देतो. आणि एक सांगू का, ते देवाला जातच नाही आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती असते. देव घेतो का ते, त्याला गरजच नाही. देवाने ही सृष्टी निर्माण केला, त्याला तुमच्या 1000 रुपयाच्या ताटाची का गरज आहे? नाही गरज, पण तुम्ही देणार, तिथे घेऊन देणार. पण जी गरजू व्यक्ती आहे तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही दुर्लक्ष करणार आणि तिथून निघून जाणार. ऍक्च्युली ही आपली परीक्षा असते आणि त्यात तुम्ही नापास झालात, बरोबर, स्वार्थी वागलो आपण कारण आपल्याला आपला फायदा करायचा आहे, मग देवाला रिश्वत तर दिली पाहिजे, मग देव कसं खुश होणार. तेच तुम्ही मंदिरात जाऊन फक्त पाया पडा, भक्तिभावानी शांत चित्तानी 2 मिनिटं बसा, तुम्हालाच चांगलं वाटणार आहे, त्यात पण देवाचा काही फायदा नाहीये, तुम्हाला छान शांत वाटणार आहे. आणि मग तिथून येताना किंवा जाताना किंवा तुमच्या आयुष्यात उभ्या एखादी गरजू व्यक्ती आहे, तुमच्या रिलेटिव्ह मधली असू दे किंवा तुम्ही रस्त्याने जाताय तिथली असू दे, पैसे देऊ नका, पण त्यांना काहीतरी खायला घेऊन खायला द्या, कुणाच्या तरी मुखात अन्न घाला. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं खरं तर. आणि पण गरजू व्यक्तींना द्या, गरजू व्यक्तींना द्या. मी हे वारंवार सांगते की गरजू व्यक्तींना ज्याला ना त्या खरंच अन्नाची गरज आहे, त्याला नाही मिळत हे अन्न, त्या व्यक्तींना द्या ते अन्न. आणि बघा मग परमेश्वर म्हणजे तुमचं कर्म चांगलं असेल ना तर तुमच्या मदतीला परमेश्वर धावून येतोच आणि तो तुमची साथ सोडत नाही, तो नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहतो. आणि एक मी सांगते की आपलं म्हणजे हे नाही होणार आहे, म्हणजे आपण हे सगळं केलं की तुम्ही एकदम सुखी आनंदी तुमच्या आयुष्यात काय म्हणजे दुःखच नाही येणार, हे होऊच शकत नाही. फक्त तुम्हाला जो त्रास होणार आहे तो कमी होईल आणि आपला ना एक परमेश्वरावर विश्वास राहतो. या सगळ्या गोष्टींनी जेव्हा आपण परमेश्वराशी जोडलो जातो ना तेव्हा एक विश्वास राहतो आणि तेव्हा एक आपल्याला असं वाटतं की असू दे, किती पण वाईट वेळ येऊ दे, पण पांढरंग परमेश्वर माझ्या पाठीशी आहे आणि ठीक आहे, आपण त्याच्यातून म्हणजे निघून जातो, त्रास कमी होतो. तर प्रत्येक वेळेस परमेश्वराकडे ना हे माझ्या बरोबरच का, असंच का, तसंच का म्हणण्यापेक्षा ना स्वतःकडे आधी बघा, आपण काय करतोय ते आधी बघा, विचार करा आणि मग परमेश्वराला दोष द्या. मग परमेश्वराला दोष द्या, म्हणजे देऊच नका. परमेश्वराचा दोष नाही हो, तुमचा दोष आहे तो.